हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी मागच्या व्हिडिओमध्ये क्लास 5चं मॅथचं चॅप्टर नंबर 5 फ्रॅक्शनचा प्रॉब्लेम सेट 17 कंप्लीट केला होता। आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 18। ठीक आहे, हे बघा, प्रॅक्टिस सेट नंबर 18 बघायच्या आधी मी तुम्हाला इथलं सॉल्व एक्झाम्पल आहे ते समजावून सांगते। हे बघा, एक्झाम्पल नंबर 2 काय आहे, कन्वर्ट 4/8 अँड 5/16 इंटू लाईक फ्रॅक्शन। या दोघांचं काय करायचं आहे, आपल्याला लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन करायचं आहे। ॲज द 16 इज अ काय येईल आन्सर, मग हे बघा 4/8 5/16 काय येईल, मग हे बघा आपल्याला सेम करायचं आहे, म्हणजे न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर दोघांपैकी एक तरी कॉमन असलं पाहिजे। हे बघा, आता आपण 16 आणि 8 काय कॉमन आहे, 8ला 16 करू शकतो, 8च्या टेबलमध्ये 16 येतो। ठीक आहे, म्हणजे 16ला काहीच करावं लागणार, 60 ॲज इट इज। ठीक आहे, म्हणजे काय असतं, 16 इज अ ट्वाईस 8 काय ते 8 to the 16, म्हणजे 8ची ट्वाईस म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपलं आन्सर 16 येईल। ठीक आहे, म्हणजे आपले डिनॉमिनेटर सेम होऊन जातील। हे बघा, मग काय करायचं, 4/8 इज इक्वल्स टू 4/8 मग कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, आता इथे 16 आहे, आता या 8ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 16 येते, 2नी, म्हणजे 8 to the 16। जर इथे 2ने केलं तर इथं पण 2नीच करावं लागेल। ठीक आहे, म्हणजे 4 to the 8 आणि 8 to the 16 म्हणजे आले कोणते आले, 8/16 अँड 5/16 आर द रिक्वायर्ड लाईक फ्रॅक्शन। हे दोन काय आले आपले लाईक फ्रॅक्शन। अशाच पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सेट नंबर 18 सॉल्व करायचे आहे। ठीक आहे, मी सर्व एक्झाम्पल घेणार आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा, काय क्वेश्चन नंबर 1, कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इंटू लाईक फ्रॅक्शन। कशामध्ये करायचं आहे, जे फ्रॅक्शन दिलेले आहे त्यांना लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं। ठीक आहे, हे बघा कोणता दिलेला आहे, फर्स्ट 3/4 5/8। ठीक आहे, आता बघा लक्ष देऊन बघा। ठीक आहे, आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे, इथे 4 आहे, इथं 8 आहे, 4च्या टेबलमध्ये 8 येतो। ठीक आहे, म्हणजे आपल्याला 8ला काहीच नाही करावं लागेल, फक्त 4ला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, 8मध्ये। ठीक आहे, मग काय येईल, 8 कशाचा डबल आहे आन्सरमध्ये, 8 इज अ ट्वाईस ऑफ 4 म्हणजे काय येईल, म्हणजे आपल्याला 4ला 8 करणं सोपं जाईल ना। इट इज इझी टू मेक 8 द कॉमन काय डिनॉमिनेटर, म्हणजे आपल्याला काय ह्या 4ला 8 करणं सोपी आहे ना। ठीक आहे, म्हणजे काय करावं लागेल मला, 3/4 कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 3/4 4ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 8 येते, 4ला जर आपण इथे लिहिलं ना ट्वाईस म्हणजेच 2 टाईम। ठीक आहे, सॉरी 2, इथे 2ने केलं तर इथे पण 2नेच, म्हणजे 3 to the 6 आणि 4 to the 8 आलं लाईक फ्रॅक्शन। म्हणजे कोणते येतील आपले लाईक फ्रॅक्शन, 10 6/8 अँड 5/8 आर द लाईक फ्रॅक्शन। सेकंड नंबरचं बघा काय दिलेलं आहे, 3/5 3/7। ठीक आहे, आता आपल्याला याचं डिनॉमिनेटर कॉमन करायचं आहे म्हटल्यावर हे बघा 3 आणि 7मध्ये कोणता असा कॉमन नंबर आहे की जो दोन्हीच्या टेबलमध्ये येतो किंवा दोघांनाही मल्टिपल आहे। ठीक आहे, मग काय येईल, 3 7 जा 35 आणि 7 5 जा 35 येतो, 5च्या पण टेबलमध्ये येतो आणि 7च्या पण टेबलमध्ये येतो। ठीक आहे, म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर सेम करता येईल। मग चला कसं करू, द नंबर कोणता नंबर येते, द नंबर 35 इज अ मल्टिपल ऑफ, कशाला मल्टिपल आहे, बोथ 5 अँड 7 म्हणजे दोघांचा पण मल्टिपल आहे। ठीक आहे, म्हणजे काय येईल, ह्या नंबरला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय, सेम ॲज इट इज इकडे पण करा, 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय। आता 5नी कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं की 35 येते, 7नी, इथे 7ने केलं तर इथे पण 7नी, आणि 7ला कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केलं 35 येते, 5नी, आणि इथे पण 5 येते। काय येईल मग याचं, 3 7 जा 21 आणि 5 7 जा 35 आणि 3 5 जा 15 7 5 जा 35 म्हणजे कोणते आले आपले 10
काही 21/35 and 15/35 are like fraction. समजत आहे की बघा थर्ड नंबरचं काय आहे 4/5 and 3/10. ठीक आहे. आता बघा आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. इथं 5 आहे, इथं 10 आहे. कोणत्या नंबरला सेम करू शकतो? हे बघा 5 काय आहे, कशाचा ट्वाइस येईल? 10ला होईल ना, म्हणजे 10 इज अ ट्वाइस ऑफ 5. म्हणजे काय येईल आन्सरमध्ये, म्हणजे आपण याला 10मध्ये कन्वर्ट करू शकतो. हे ऑलरेडी 10 आहेच. ठीक आहे. म्हणजे काय येईल 10 इज अ ट्वाइस ऑफ 5. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय येईल इट इज इझी टू मेक 10 कॉमन डिनॉमिनेटर. म्हणजे आपल्याला 10 डिनॉमिनेटर करायला खूप सोपं जाईल ना. ठीक आहे. मग कसं करायचं 4/5. ठीक आहे. 4/5. आता 5ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केला की 10 येईल? 2नी. 5 टू जा 10. इथं पण 2नीच करावं लागेल. 4 टू जा 8 आणि 5 टू जा 10. ठीक आहे. म्हणजे कोणते येतील आपल्याला लाईक फ्रॅक्शन? दस 8/10 and 3/10 are like fraction. 4 नंबर बघा 2/9 1/6. आता बघा या नंबरमध्ये कोणता असा नंबर आहे का की आपण त्याला ट्वाइस करून एकाच नंबरला मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम करू? नाही. आता काय इथं 9 आहे, इथं 6 आहे. म्हणजे आपल्याला काय कॉमन मल्टिपल शोधावं लागेल. कॉमन मल्टिपल कोणता येईल? जो 9च्या पण टेबलमध्ये येतो आणि 6च्या पण टेबलमध्ये येतो. कोणता असतो? 36. ठीक आहे. म्हणजे 9 4 जा 36 आणि 6 6 जा 36. ठीक आहे. म्हणजे काय येईल आन्सर आपलं? द नंबर कोणता येते कॉमन? 36 इज अ मल्टिपल ऑफ both 9 and 6. So make common denominator. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आता? कॉमन डिनॉमिनेटर काढावं लागेल. ठीक आहे. म्हणजे काय करावं लागेल 2/9 इज इक्वल्स टू 2/9 मल्टिप्लाय बाय. इथं काय लिहिते मी 1/6 1 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय. ठीक आहे. आता 9ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केला की 36 आन्सर येते? 9 4 जा 36. जर इथे 4ने करते तर न्यूमिरेटरला पण कशाने करावं लागेल? 4नेच करावं लागेल. म्हणजे काय 2 4 जा 8 आणि 9 4 जा 36. आता इथं बघा 6ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केला की 36 आन्सर येईल? 6 6 जा 36. जर इथं 6ने केलं तर न्यूमिरेटरला पण 6नेच करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 6 इज 6. 6 मल्टिप्लाय बाय 6 इज 36. म्हणजे कोणते येतील आपले कॉमन लाईक फ्रॅक्शन? दस 8/36 and 6/36 are like fraction. 5 नंबरचं बघा काय आहे 1/4 2/3. आता पण इथं पण काय आहे 4 आणि 3. म्हणजे याचा कॉमन मल्टिपल शोधावं लागेल. काय असेल याचा कॉमन मल्टिपल? जो 4च्या पण टेबलमध्ये येतो 4ने पण मल्टिपल होतो आणि 3ने पण, किंवा 4च्या पण टेबलमध्ये येतो आणि 3च्या पण टेबलमध्ये. कोणता असा नंबर आहे? 12. ठीक आहे. 4 3 जा 12 आणि 3 4 जा 12. ठीक आहे. येते म्हणजे कोणता येईल कॉमन नंबर? द नंबर 12 इज मल्टिपल. कशाचा मल्टिपल आहे 12? 4 अँड 3चा आहे. ठीक आहे. म्हणजे काय येईल? सो मेक 12 द कॉमन डिनॉमिनेटर. ठीक आहे. म्हणजे काय येईल 1/4 इज इक्वल्स टू 1 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय आणि 2/3.
2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय. आता 4ला कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केलं की 12 येते आपला कॉमन मल्टिपल 3नी. इथे 3नी करते तर न्यूमरेटरला पण 3नेच करावं लागेल. 1 3 जा 3, 4 3 जा 12. आता 3ला कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केलं की 12 येईल 4नी. इथे करते इथे 4ने केलं तर न्यूमरेटरला पण 4नेच करावं लागेल. 2 4 जा 8 आणि 3 4 जा 12. कोणते आले मग लाईक फ्रॅक्शन. दस 3/12 and 8/12 are like fraction. सिक्स नंबरचं बघा काय आहे. 5/6 4/5. इथे काय दिलेलं आहे डिनॉमिनेटरमध्ये 6 आणि 5. आता 6 आणि 5चा आपल्याला कॉमन मल्टिपल शोधावं लागेल. काय असते 6 आणि 5चा. 6 आणि 5च्या टेबलमध्ये असा कोणता नंबर आहे की जो सेम असतो. कोणता येते 30. ठीक आहे. म्हणजे काय येईल सेम लिहायचं आहे सर्व याला. फक्त आपल्याला कॉमन कोणता येते ते बघायचं आहे. द नंबर 30 इज मल्टिपल ऑफ 6 अँड 5. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला. सो मेक कोणता डिनॉमिनेटर बनावं लागेल. 30 इज द कॉमन डिनॉमिनेटर. ठीक आहे. म्हणजे काय येईल 5/6 इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय. आता 6ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 30 येते. 6 5 जा. इथे 5ने करते तर न्यूमरेटरला पण 5नेच करावं लागेल. 5 5 जा 25 आणि 6 5 जा 30. सेम खालच्या नंबरला पण करा 4/5. 4 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं 30 येते 6ने. जर इथे 6ने केला तर पण इथे पण 4 6 जा 24 आणि 5 6 जा 30. काय येतील मग आपल्या लाईक फ्रॅक्शन. 25/30 and 24/30 are like fraction. 7 नंबरचं बघा 3/8 1/6. आता 8 आणि 6 दिलेलं आहे. याचा कॉमन मल्टिपल कोणता येते जो दोघांच्याही टेबलमध्ये येतो काय येतो 24. ठीक आहे. म्हणजे 8 3 जा 24 आणि 6 4 जा 24. म्हणजे कोणता येईल आन्सरमध्ये द नंबर कोणता येतो 24 इज अ मल्टिपल ऑफ बोथ कशाच्या 8 अँड 6च्या मल्टिपल. ठीक आहे. म्हणजे काय येईल सो मेक 24 द कॉमन डिनॉमिनेटर. काय बनवावं लागेल आपल्याला 24 दोघांचंही कॉमन डिनॉमिनेटर बनवावं लागेल. ठीक आहे. म्हणजे काय 3/8 इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय. तर 8ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 24 येते. 8 3 जा 24. जर इथं 3ने केलं तर इथे पण 3ने. 3 3 जा 9 8 3 जा 24. 1/6 इज इक्वल्स टू 1 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय. आता 6ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 24 येते. 6 4 जा 24. जर इथे 4ने केलं तर इथे पण 4ने. 1 4 जा 4 6 4 जा 24. हेन्स काय येतं आपले लाईक फ्रॅक्शन 9/24 अँड 4/24 आर लाईक फ्रॅक्शन. या प्रॉब्लेम सेटमधलं सर्वात लास्ट एक्झाम्पल बघा काय आहे 1/6 4/9. आता 6 आणि 9चा मल्टिपल कोण असेल कॉमन मल्टिपल 18. काय ते द नंबर 18 इज अ मल्टिपल ऑफ बोथ कशाचा मल्टिपल आहे 6 अँड 9च्या आहे. ठीक आहे. तर बघ काय करावं लागेल आपल्याला कशाचं डिनॉमिनेटर बनवावं लागेल. सो मेक 18 द कॉमन डिनॉमिनेटर. ठीक आहे. काय मग
1/6 = 1 × 6 × 6ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 18 येईल. 6 3 = 18. ठीक आहे. इथं 3ने करते तर न्यूमरेटरला पण 3ने. 1 3 = 3, 6 3 = 18. सेम या 4/9ला करू. 4/9. 4 × 9 × 9ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 18 येते. 2ने. 9 2 = 18. जर इथे 2ने केलं तर न्यूमरेटरला पण 2नेच. 4 2 = 8, 9 2 = 18. म्हणजे काय येते ना आपलं लाईक फ्रॅक्शन. दस 3/18 and 8/18 आर लाईक फ्रॅक्शन. अशा प्रकारे मी इथे प्रॉब्लेम सेट नंबर 18 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.